हॅलो, आय एम डॉक्टर मोहिनी चिखलांडे. वेलकम टू क्रियाशारीर लेक्चर सिरीज. आजच्या पहिल्या लेक्चरमध्ये आपण या विषयाची ओळख करून घेणार आहोत. क्रियाशारीर म्हणजे काय, त्याच्यामध्ये आपल्याला काय काय अभ्यासायचं आहे, हे सगळ्या गोष्टी आपण आज बघणार आहोत. तर क्रियाशारीर या विषयाच्या सिलेबसमधला पहिला जो पॉईंट आहे शारीर, तर त्याच्यामध्ये जे काही पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स तुम्हाला युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये MCQ आणि SAQ साठी विचारले जाणार आहे. या पहिल्या टॉपिकवर शारीर नावाचा हा जो टॉपिक आहे याच्यावर LAQ विचारला जाणार नाही. त्यामुळे पहिला जो टॉपिक आहे हा MCQ आणि SAQ साठी इम्पॉर्टंट आहे. तर त्याच्यामधलं पहिला क्रिया शारीर हा शब्द दोन शब्दांनी तयार झालेला आहे, क्रिया आणि शारीर. तर त्यातली पहिला जो शब्द आहे क्रिया म्हणजे काय, तर प्रयत्नादि कर्मचेष्टितम उच्यते. चरक संहिता सूत्रस्थान अध्याय 1 दीर्घंजीवित या अध्यायामध्ये या क्रिया या शब्दाची व्याख्या सांगितलेली आहे. काय म्हणतात चरक, तर प्रयत्नादि कर्मचेष्टितम उच्यते, म्हणजेच जे प्रयत्नादि कर्म केले जातात, कोणतंही कार्य करण्यासाठी जे प्रयत्न केले जातात त्यालाच क्रिया असं म्हटलं जातं. दुसरा एक रेफरन्स आहे चरक संहिता विभागस्थान अध्याय 8 मध्ये, प्रवृत्तिस्तु खलु चेष्टा कार्यार्था स एव क्रिया कर्म यत्नाः कार्य समारंभश्च. म्हणजेच कोणतीही कर्म करण्यासाठी, कार्य करण्यासाठी जे प्रयत्नादी किंवा ज्या काही चेष्टा केल्या जातात त्यालाच आपण क्रिया म्हणणार आहोत. आणि क्रियेचे काही समानार्थी शब्द इथे दिलेले आहेत, कर्म, यत्न आणि कार्य समारंभ. कर्म, यत्न आणि आरंभ किंवा समारंभ असे हे क्रिया शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. तर क्रिया म्हणजे काय याचे आपण हे दोन रेफरन्सेस बघितले. क्रिया शारीर हा जो विषय आहे याच्यामध्ये क्रिया आणि शारीर असे दोन शब्द आहेत. त्यातल्या पहिल्या आपण क्रिया या शब्दाबद्दल माहिती घेतली. शारीर या शब्दाची माहिती आपण पुढे घेणार आहोत, पण त्याच्या आधी आपल्याला शरीर, कारण हा जो विषय आहे याच्यामध्ये शरीराविषयी काही माहिती आपल्याला घेणं अपेक्षित आहे किंवा याच्यामध्ये शरीराविषयी डिस्कशन असणार आहे. तर एक्झॅक्टली शरीर म्हणजे काय, तर शीर्यते तत् शरीरम, म्हणजे ज्याचं क्षरण होतं, जे नेहमी झिजत राहतं, ज्याचं क्षरण होतं त्याला शरीर असं म्हटलं जातं. शीर्यते तत् शरीरम. दुसरा एक रेफरन्स आहे चरक संहिता शारीर स्थान अध्याय 6 मध्ये, तत्र शरीरम नाम चेतना अधिष्ठान भूतम पंचमहाभूत विकार समुदायात्मकम समयोगवाही. तत्र शरीरम नाम म्हणजे त्याला शरीर म्हणावे. तत्र म्हणजे त्याला, शरीर तर शरीर, नाम म्हणजे म्हणा. सॉरी, जेव्हा अशा पद्धतीने तुम्ही कोणताही श्लोक लक्षात ठेवाल किंवा अशा पद्धतीने पाठ कराल, त्याचा अर्थ समजून पाठ कराल, त्यावेळी तुम्हाला तो श्लोक व्यवस्थित कळेल आणि पाठ होण्यास देखील तो सोपा असेल. तर इथे काय सांगितलेलं आहे, तत्र शरीरम नाम, त्याला शरीर म्हणावे. कशाला, चेतना अधिष्ठान भूतम, ज्याच्यामध्ये चेतनेचं अधिष्ठान आहे, ज्याच्यामध्ये चेतनेचं अधिष्ठान आहे म्हणजे जिथे चेतना असणार आहे, आणि पंचमहाभूत विकार समुदायात्मक, म्हणजे जे पंचमहाभूत आहेत, सॉरी, जे पंचमहाभूत आहेत यांचा समुदायात्मक म्हणजे हे एकत्र जिथे राहतात, जिथे चेतनेचे अधिष्ठान आहे आणि पंचमहाभूत विकारांचे जे काही विकार आहेत, शब्दादी त्यांचे जे विकार आहेत हे समयोगाने तिथे राहतात. समुदायात्मक म्हणजे एकत्र राहतात आणि हे समयोग वाहित म्हणजे हे समयोगाने वाहून नेण्याचं कार्य करतात, किंवा ज्याच्यामध्ये चेतनेचं अधिष्ठान आहे, पंचमहाभूत विकार हे समुदायाने एकत्रित राहतात, अशा गोष्टीला किंवा अशा द्रव्याला शरीर असं म्हटलं जातं. तर हे शरीराची व्याख्या इथे आपल्याला चरक संहिता शारीर स्थानामध्ये बघायला मिळते. पुढचा एक रेफरन्स आहे शुक्रशोणितम गर्भाशयस्थम आत्मप्रकृती विकार संमूर्छितम गर्भ इति उच्यते. इथे काय सांगितलेलं आहे, तर शुक्र आणि शोणित यांच्या संयोगाने
संमूर्छितम म्हणजे संयोग. कशाचा संयोग? शुक्र आणि शोणिताचा संयोग झाल्यानंतर गर्भाशय असतो. कुठे संयोग होणार आहे? गर्भाशयामध्ये. त्याच्यामध्ये आत्मप्रकृती विकार म्हणजे शुक्र, शोणित आणि आत्मा यांचा संयोग जेव्हा गर्भाशयामध्ये होतो तेव्हा त्याला आपण गर्भ म्हणणार आहोत. तर या गर्भामध्ये तम चेतना अवस्थितम वायुर्विभजती तेज एनं पचती आपहा क्लेदयन्ति पृथ्वी संहन्ति आकाशम विवर्धयती. तर अशा वेळी गर्भाशयामध्ये जेव्हा शुक्र, शोणित आणि आत्मा यांचा संयोग होतो तिथे गर्भाची निर्मिती होते. या गर्भामध्ये काय होणार आहे? तर वायू हे जे पंचमहाभूत आहेत त्यांची कार्य इथे सांगितलेली आहे. तर वायू काय करणार आहे? विभजन करणार आहे. ते शरीराचे अवयव बनवणार आहे. तेज म्हणजेच अग्नी महाभूत काय करणार आहे? तर ते पाचन, पचती म्हणजे पाचन करण्याचं, परिवर्तन करण्याचं काम करणार आहे. आप म्हणजे जल महाभूत काय करणार आहे? क्लेदयंती, क्लेदन करण्याचं काम करणार आहे. पृथ्वी काय करणार आहे? संहंती, पृथ्वी महाभूत हे शरीराला आकार देण्याचं काम करणार आहे. गर्भाला आकार देण्याचं काम हे पृथ्वी महाभूतामुळे आपल्याला बघायला मिळणार आहे. आकाशम विवर्धयती, आणि आकाश महाभूतामुळे काय होणार आहे? सगळी स्रोतस किंवा जे काही व्हॅक्यूम आहे ते तयार होण्याचं काम हे आकाश महाभूतामुळे होणार आहे. एवं विवर्धिताः यदा हस्त, पाद, जिह्वा, घ्राण, कर्ण, नितंबादिभिः अंगैः उपे तदा शरीरम इति संज्ञा लभते. म्हणजे शरीराची ही देखील एक व्याख्या आहे. काय काय बघितलं आपण? तर गर्भाशयामध्ये शुक्र, शोणित आणि आत्माचा संयोग जेव्हा होतो तेव्हा त्याला आपण गर्भ म्हणणार आहोत. तर अशा गर्भामध्ये काय होणार आहे? वायू महाभूतामुळे, वायू या महाभूतामुळे वायू विवर्धयत म्हणजेच वर्धन होणार आहे, संवर्धन होणार आहे. तेज महाभूतामुळे काय होणार आहे? पाचन होणार आहे. आप महाभूतामुळे क्लेद निर्माण होणार आहे. पृथ्वी महाभूतामुळे संहंती म्हणजे आकार देणार आहे त्या गर्भाला. आणि आकाश महाभूतामुळे गर्भामध्ये जे काही स्रोतस आहेत, व्हॅक्यूम, पोकळ्या जे आहेत ते तयार होण्याचं काम होणार आहे. तर अशा पद्धतीने या गर्भामध्ये हस्त म्हणजे हात, पाद म्हणजे पाय, जिव्हा म्हणजेच जीभ, घ्राण म्हणजेच नाक, कर्ण म्हणजे कान, नितंब म्हणजेच ग्लुटियल रिजन, हे सगळे जे काही अंग आहेत किंवा हे सगळे जे अवयव आहेत हे तयार होणार आहेत. आणि अशा तयार झालेल्या या द्रव्याला किंवा या एका आकृतीला शरीर असं म्हणायचं आहे. तर हा रेफरन्स आहे सुश्रुत संहिता शारीरस्थान अध्याय 5 मध्ये. तर हे झाले शरीराची व्याख्या. तर आता शरीराचे काही पर्याय देखील आहेत, सिनोनिम्स. काय, चीयते अनेन इति कायः म्हणजे ज्याचं चयन होतं, ज्याच्यामध्ये परिवर्तन होत राहतो त्याला काय असं एक पर्याय शरीराला दिलेला आहे. शरीर आपण ऑलरेडी बघितलं, शिर्यते तत्शरीरामध्ये याचं क्षरण होतं, जे झिजत राहतं त्याला शरीर असं म्हटलं जातं. आणि पुढचा एक पर्याय आहे तो म्हणजे देह. धार्यते अनेन इति देहा म्हणजे जे धारण करून ठेवतं त्याला आपण देह म्हणणार आहोत. काय, शरीर आणि देह हे याचे पर्याय आहे. पुढचा टॉपिक आहे शारीर. सुरुवातीला आपण बघितलं की क्रिया शारीर हा जो विषय आहे हा क्रिया आणि शारीर या दोन शब्दांनी बनलेला आहे. त्यामध्ये आपण क्रिया या शब्दाचा अर्थ बघितला. आता शारीर म्हणजे काय? तर शरीरम अधिकृत्य कृतो ग्रंथाः शारीराः अष्टांग हृदय संहिता शारीर स्थान अध्याय 1 मध्ये हा रेफरन्स आलेला आहे. शारीर म्हणजे काय? तर शरीरम अधिकृत्य कृतो ग्रंथाः शारीराः म्हणजे ज्या ग्रंथामध्ये शरीराविषयी माहिती दिलेली आहे, शरीराविषयी जिथे उल्लेख केलेला आहे अशा ग्रंथाला, अशा शास्त्राला शारीर असं म्हटलं जातं. तर क्रिया शारीर म्हणजे काय? जिथे शरीरात घडणाऱ्या वेगवेगळ्या क्रिया, कर्म यांच्याविषयी ज्या गोष्टी आपल्याला अभ्यासायच्या आहेत, अनुभवायच्या आहेत, डिस्कस करायच्या आहेत त्या विषयाला आपण क्रिया शारीर असं म्हणणार आहोत. तर हे लक्षात आलं असेल की क्रिया म्हणजे काय? तर कर्म किंवा कोणतीही कृती. आणि शारीर म्हणजे जिथे शरीराविषयी ज्या गोष्टींचं वर्णन आलेलं आहे त्या शास्त्राला किंवा त्या ग्रंथाला शारीर असं म्हटलं जातं. तर हे झालं क्रिया शारीर या सब्जेक्ट विषयी. आता पुढे
काही क्रिया शारीर या विषयामधले काही बेसिक टर्मिनॉलॉजीज आहेत किंवा बेसिक काही कॉन्सेप्ट आपल्याला बघायचे आहेत. त्याच्यामध्ये शारीर दोष आणि मानस दोष हा टॉपिक दिलेला आहे. तर शारीर दोष म्हणजे काय, जे शरीरामध्ये असणार आहेत ते शारीर दोष, आणि मानस दोष म्हणजे जे मनाच्या लेवलवर असणार आहेत किंवा मनाशी निगडीत असे काही दोष आहेत त्यांना आपण मानस दोष म्हणणार आहोत. तर याच्यासाठी रेफरन्स परत दीर्घनजीवितीय अध्याय, चरक संहिता, सूत्रस्थान अध्याय 1 याच्यामध्ये काय रेफरन्स आलेला आहे, वायु पित्तम कफश्चोक्ता शारीरो दोष संग्रह मानसा पुनरुद्दिष्टो रजश्च तम एवच. म्हणजेच काय आहे, तर शारीर दोष आणि मानस दोष एक्झॅक्टली कोणते आहेत, तर शारीर दोष किती आहेत, शारीर दोष 3 आहेत. मानस दोष किती आहेत, मानस दोष 2 आहेत. तर वायु पित्तम कफश्चोक्ता हा शारीरो दोष संग्रह, शारीरो दोष संग्रह म्हणजे हे शरीराचे दोष आहेत. कोणते, वायू, पित्त आणि कफ असे 3 शरीर दोष आहेत जे शारीरिक लेवलवरती असणार आहेत. आणि मानसिक दोष कोणते आहेत, रजश्च तम म्हणजे रज आणि तम हे 2 मानस दोष आहेत. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचे. शारीर दोष 3 आहेत, मानस दोष 2 आहेत. शारीर दोष कोणते 3, वायू, पित्त आणि कफ म्हणजेच वात, पित्त आणि कफ. मानस दोष कोणते आहेत 2, रज आणि तप. हे आपल्याला लक्षात ठेवायचे, कारण हे जे आपण आता प्रत्येक गोष्टीमध्ये श्लोक बघत आहोत किंवा श्लोकांच्या माध्यमाने आपण प्रत्येक टॉपिक आजचा समजून घेणार आहोत. कारण हे जे श्लोक आहेत हे अत्यंत महत्वाचे आहेत. याच्यावर तुम्हाला MCQ विचारला जाऊ शकतो, याच्यावर तुम्हाला ओरलमध्ये काही प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे आजच्या लेक्चरमधले जे काही श्लोक आहेत ते अत्यंत महत्वाचे आहेत. हे श्लोक तुम्हाला पाठ असणं अपेक्षित आहे, कारण थ्रू आउट द BMS करिक्युलम तुम्हाला हे सगळे श्लोक लागणार आहेत. हे सगळे रेफरन्सेस वारंवार तुम्हाला पूर्ण करिक्युलममध्ये कुठे ना कुठे प्रत्येक सब्जेक्टमध्ये येणार आहे. त्यामुळे आजच्या लेक्चरमध्ये जे काही श्लोक आहेत ते पाठ असणं अत्यंत गरजेचं आहे. तर आता आपण बघितलं शारीरिक दोष आणि मानस दोष या कॉन्सेप्ट. त्यामध्येच आपल्याला काही वेगवेगळे रेफरन्सेस आहेत. चरक संहिता विमानस्थान अध्याय 6 मध्ये परत शारीरिक दोष आणि मानस दोषाविषयी काही डिस्कशन आपल्याला बघायला मिळणार आहे. ते म्हणजे रजस तमश्च मानसो दोषौ वात पित्त श्लेष्माणस्तु खलु शारीरा दोषः. म्हणजे चरक संहिता किंवा कोणतीही संहिता असेल तर त्याच्यामध्ये सुरुवातीला सूत्रस्थानामध्ये पूर्ण संहितेमध्ये काय काय आहे याच्याविषयी साधारण एक आयडिया दिलेली असते. म्हणजे जे काही बेसिक आयडिया आहे ते आपल्याला सूत्रस्थानामध्ये बघायला मिळणार आहे. आणि याच गोष्टींचं इलॅबोरेटिव्ह डिस्कशन जे आहे ते पुढच्या अध्यायांमध्ये किंवा पुढच्या स्थानांमध्ये केलेलं असतं. त्यामुळे कोणतीही गोष्ट आपण जेव्हा अभ्यासत असतो तेव्हा थ्रूआउट संहिता कुठे कुठे रेफरन्सेस आलेले आहेत हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर आता आपण बघितलं शारीरिक दोष आणि मानस दोष. तर चरक संहिता सूत्रस्थान अध्याय 1 दीर्घनजीविती अध्यायामध्ये आलेला होता रेफरन्स, ज्याच्यामध्ये शारीरिक दोष 3 आहेत, मानस दोष 2 आहेत हे सांगितलेलं होतं. 3 शारीरिक दोष कोणते, तर वात, पित्त, कफ आणि 2 मानस दोष रज आणि तम. तर याच साधारण अर्थाचा याचाच सिमिलर असा श्लोक चरक संहिता विमान स्थानामध्ये आलेला आहे, ज्याच्यामध्ये परत तेच सांगितलेलं आहे की मानस दोष 2 आहेत रज आणि तम, आणि शारीरिक दोष 3 आहेत वात, पित्त आणि श्लेष्मा म्हणजेच कफ. वायूला जसं वात दोष वायू हा पर्याय वापरलेला आहे तसंच इथे श्लेष्मा म्हणजे कफ दोष. तर श्लोकांमध्ये असे काही समानार्थी शब्द वापरलेले असतात. ते पंक्ती पूर्ण करण्यासाठी किंवा तो छंद पूर्ण करण्यासाठी जे शब्द तिथे योग्य असतात ते वापरलेले असतात. त्यामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टींचे समानार्थी शब्द काय आहेत हे माहिती असणं आवश्यक आहे. तर इथे देखील या श्लोकामध्ये देखील सेम सांगितलेलं आहे. मानस दोष 2 आहेत रज आणि तम, आणि शारीरिक दोष 3 आहेत वात, पित्त आणि कफ. परत अष्टांग हृदय संहिता सूत्रस्थान अध्याय 1 आयुषकामी अध्यायामध्ये शारीर आणि मानस दोषाबद्दल काय डिस्कशन आलेलं आहे, तर वायू, पित्तम, कफश्चेती त्रयो दोषा हा समासतः. वायू, पित्तम, कफ म्हणजे वात, पित्त, कफ हे त्रयो हे 3 दोष आहेत असे सांगितलेलं आहे. तर हे शारीर दोष 3 वात, पित्त, कफ, मानस दोष 2 रज आणि तम. पुढचा टॉपिक आहे तो म्हणजे त्रिगुण, त्रिदोष
पंचमहाभूत यांचा परस्पर संबंध काय आहे? त्रिगुण, त्रिदोष आणि पंचमहाभूत. तर अष्टांग संग्रह संहिता सूत्रस्थान अध्याय 20 मध्ये हा श्लोक आलेला आहे. वायवा आकाश धातुभ्याम वायु अग्नेय पित्तम अंबाह पृथ्वीभ्याम श्लेष्म. म्हणजे इथे काय सांगितलेलं आहे, तर त्रिदोष आणि पंचमहाभूतांचा संबंध आहे. त्रिदोष कोणते कोणते आपण बघितले, तर वात, पित्त आणि कफ हे आपल्याला 3 शारीरिक दोष माहिती आहेत. पण यांचा पंचमहाभूतांसोबत काय संबंध आहे, तर वायवा आकाश धातुभ्याम वायू. म्हणजे वात दोष हा कोणत्या 2 महाभूतांनी तयार झालेला आहे, वायवा आकाश म्हणजेच वायू आणि आकाश अशा 2 महाभूतांनी वात दोष हा तयार झालेला आहे. अग्नेय पित्तम आणि पित्त दोष हे अग्नी महाभूत म्हणजेच तेज महाभूतापासून तयार झालेला आहे. श्लेष्मा म्हणजे आपण मगाशी बघितलं कफ दोष कशाने तयार झालेला आहे, अंभ हा पृथ्वी. अंभ म्हणजेच जल महाभूत आणि पृथ्वी. टोटल 5 महाभूत, त्यांना पंचमहाभूत म्हटले जातात. पंचमहाभूत कोणते आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. पृथ्वी, आप म्हणजेच जल महाभूत, तेज म्हणजेच अग्नी महाभूत, वायू आणि आकाश असे 5 महाभूत सांगितले. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. तर या पंचमहाभूतांचा आणि त्रिदोषांचा काय संबंध आहे, तर वात, पित्त, कफ हे दोष कोणत्या महाभूतांपासून तयार झालेले आहेत, तर वात दोष जो आहे तो वायू आणि आकाश महाभूतापासून तयार झालेला आहे. पित्त दोष जो आहे तो अग्नी महाभूत, तेज महाभूतापासून तयार झालेला आहे. आणि श्लेष्मा म्हणजे कफ दोष हे अंब आणि पृथ्वी म्हणजेच जल आणि पृथ्वी महाभूतापासून तयार झालेला आहे. तर हे आपल्याला परस्पर संबंध इथे लक्षात ठेवायचा आहे. हे झाले शारीर दोषांबद्दल. पुढे शारंगधर संहिता पूर्वखंड अध्याय 5 मध्ये एक रेफरन्स आहे. पवनाः रजोगुणमयाः पित्तम सत्वगुणोत्तरम कफाः तमोगुणाधिकाः. ज्या पद्धतीने आपण मानस दोष बघितले रजतम, त्याच पद्धतीने मनाचा गुण देखील आहे तो म्हणजे सत्व. तर यांचा हे जे मानसिक रिलेटेड गुण किंवा दोष आहेत यांचा त्रिदोषांसोबत काय संबंध आहे, किंवा जे शारीर दोष आहेत त्यांचा आणि मनाचा काय संबंध आहे. तर पवन म्हणजे वातदोष, तर वातदोषामध्ये रजगुण जास्त असणार आहे. पित्त दोषामध्ये सत्व गुण जास्त असणार आहे आणि कफ दोषामध्ये तम गुण जास्त असणार आहे. हे जे रज तम सत्व रज तम हे जे आहेत, जसं आपण सुरुवातीला बघितलं मानस दोष 2 आहेत, रज आणि तम. आणि मानसिक लेवलचा गुण कोणता आहे, दोष आहेत म्हणजे गुण देखील असणार आहे, तर गुण आहे सत्व. पण या तिघांना मिळून देखील गुण म्हटलेला आहे. तर इथे आपल्याला हे लक्षात ठेवायचे की त्रिदोष आणि गुणांचा काय संबंध आहे, किंवा त्रिदोष आणि मानसिक दोषांचा काय संबंध आहे. तर वात, पित्त, कफ हा सिक्वेन्स आपल्याला असाच लक्षात ठेवायचा. तर वातामध्ये रजगुणाचा अधिक्य असणार आहे, वात दोषामध्ये पित्त दोषामध्ये सत्व गुणाचं अधिक्य असणार आहे आणि कफ दोषामध्ये तम गुणाचं अधिक्य असणार आहे. तर ह्या ज्या गुणांच्या अधिक्यानुसार जे काही दोषांमध्ये आपल्याला लक्षणं बघायला मिळणार आहेत, हे जेव्हा आपण दोष हा चॅप्टर बघणार आहोत किंवा एक एक दोष जेव्हा आपण डिस्कस करू, वातदोष, पित्तदोष, कफदोष, त्यावेळी आपण हे इलॅबोरेटिव्हली बघणारच आहोत की रजोगुणामुळे वातदोषामध्ये आपल्याला काय लक्षणं बघायला मिळणार आहेत, किंवा तमोगुणामुळे कफदोषामध्ये आपल्याला काय लक्षणं बघायला मिळतात. ह्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. पण इथे आपल्याला आता एवढं लक्षात ठेवायचं की वातदोषामध्ये रजगुणाचं अधिक्य असणार आहे, पित्त दोषामध्ये सत्वगुणाचं अधिक्य असणार आहे आणि कफ दोषामध्ये तमोगुणाचं अधिक्य असणार आहे. पुढचा रेफरन्स आहे सुश्रुत संहिता शारीर स्थान अध्याय 1. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, सत्व बहुलम आकाशम रजो बहुलो वायू सत्व रजो बहुलो अग्नि सत्व तमो बहुला आपहा तमो बहुला पृथ्वी इथे. म्हणजे इथे काय सांगितलंय, आता आपण सत्व रज तमो या गुणांबद्दल डिस्कस करत होतो.
वातदोष आणि या गुणांचा काय संबंध आहे हे आपण मागच्या श्लोकमध्ये बघितलं, जिथे शारंग संहितेचा रेफरन्स होता. आता या रेफरन्समध्ये किंवा या श्लोकमध्ये काय सांगितलेलं आहे, तर पंचमहाभूत आणि सत्वरजतम यांचा काय संबंध आहे. म्हणजे आकाश महाभूत, वायू महाभूत, अग्नी महाभूत, आप म्हणजे जल महाभूत आणि पृथ्वी महाभूत यांच्यामध्ये गुणांचा काय संबंध आहे. तर आकाश महाभूतामध्ये सत्व गुण अधिक असणार आहे. आकाश महाभूत मध्ये सत्व गुण जास्त असणार आहे. वायू महाभूतामध्ये रजगुण असणार आहे. अग्नी महाभूतामध्ये सत्व आणि रज असणार आहे. त्याच्यानंतर आप महाभूत म्हणजे जल महाभूतामध्ये सत्व आणि तम असणार आहे. आणि पृथ्वी महाभूतामध्ये आपल्याला तमोगुणाचं आधिक्य असणार आहे. बहुला म्हणजेच अधिक्य, बहुल अधिक प्रमाणात. तर आकाश महाभूतामध्ये सत्वगुणाचं आधिक्य आहे. वायू महाभूतामध्ये रजगुणाचं आधिक्य आहे. अग्नी महाभूतामध्ये सत्व आणि रज आहे. आप महाभूतामध्ये सत्व आणि तम आहे आणि पृथ्वी महाभूतामध्ये तम आहे. तर हे आपल्याला पंचमहाभूत आणि गुणांचा काय संबंध आहे इथे या श्लोकामध्ये आपल्याला हे रेफरन्स बघायला मिळतो. पुढे जे मूलभूत सिद्धांत सांगितलेले आहेत, आयुर्वेदाचे काही बेसिक प्रिन्सिपल्स आहेत, त्याच्यामध्ये दोष धातू मला मूलम ही शरीरम हे एक मूलभूत सिद्धांत आहे. म्हणजेच काय, दोष धातू आणि मल हे शरीराचे मूळ आहेत, रूट्स आहेत. म्हणजे शरीर हे या तीन गोष्टींपासून बनलेलं आहे. कोणत्या कोणत्या? दोष धातू आणि मल. तर दोष धातू मल हे शरीराचे मूल म्हणजे मूळ आहेत, रूट्स आहेत. तर दोष धातू मल मूलम ही शरीरम असा सुश्रुत संहिता सूत्रस्थान अध्याय 15 मध्ये आलेला रेफरन्स आहे की शरीर हे या तीन घटकांपासून बनलेलं आहे, दोष धातू आणि मल. पुढे याच साधारण अर्थाचा एक रेफरन्स येतो अष्टांग हृदय संहिता सूत्रस्थान अध्याय 11. दोषादि विज्ञानीय जो अध्याय आहे त्याच्यामध्ये दोष धातू मला मूलम सदा देहस्य म्हणजेच देह म्हणजे शरीर, शरीराचे रूट्स किंवा ओरिजिनल त्याचे जे शरीर जे आहे हे मूळ कोणत्या घटकांपासून बनलेलं आहे, तर दोष धातू आणि मल या तीन घटकांपासून शरीराची निर्मिती झालेली आहे. तर आता हे जे तीन घटक आहेत यांचं आपण आता इलॅबोरेटिव्ह बघणार आहोत. दोष म्हणजे काय, तर दूषयन्ति इति दोषाः. अष्टांग हृदय संहिता सूत्रस्थान अध्याय 1 आयुष्कामीय हा जो अध्याय आहे त्याच्या अध्यायामध्ये आपल्याला अरुंधती म्हणजे कोणतीही संहिता जेव्हा तुम्ही घ्याल तर त्या संहितेवर टीकाकारांनी काही टीका लिहिलेल्या आहेत, म्हणजे कॉमेंटेटर्स त्यांनी काही कॉमेंट्स लिहिलेल्या असतात जे श्लोकमध्ये आपल्याला अल्प शब्दामध्ये किंवा कमी शब्दांमध्ये जे आचार्यांनी आपल्याला सांगितलेलं असतं ते इलॅबोरेटिव्ह डिस्कस करून आपल्याला हे कॉमेंटेटर्स त्या श्लोकाचा अर्थ समजावून सांगतील. तर अरुण दत्त हे अष्टांग हृदय संहितेचे टीकाकार जे आहेत अरुण दत्त यांनी आपल्या टीकेमध्ये दोष याविषयी इलॅबोरेटिव्ह सांगितलेलं आहे. दूषयन्ति इति दोषाः म्हणजेच जे दूषित करतात कोणाला, तर इतरांना, जे इतरांना इतर शरीरातील इतर घटकांना दूषित करतात त्यांना आपण दोष म्हणणार आहोत. असा रेफरन्स आपल्याला वाग्भट किंवा अष्टांग हृदय संहितेमध्ये बघायला मिळतो. पुढे अष्टांग संग्रह संहिता सूत्रस्थान अध्याय 20 मध्ये आपल्याला काय दोषाची एक व्याख्या बघायला मिळते. दूषण स्वभाव दोष म्हणजे ज्यांचा स्वभाव आहे दुसऱ्यांना दूषित करण्याचा. दूषित म्हणजे इतर शरीरातील इतर घटकांना दूषित करण्याचा असा ज्यांचा स्थायी स्वभाव आहे, ज्यांचा मूळ त्यांचं कामच ते आहे की इतर घटकांना दूषित करायचं आहे, अशा कॉन्सेप्टला किंवा अशा शरीरातील घटकाला दोष असं म्हटलं जातं. पुढे आहे अष्टांग हृदय सूत्रस्थान अध्याय 1 आयुष्कामीय अध्याय वायू पित्तम कफश्चेती त्रयोदोषः समासतः. जे आपण सुरुवातीला देखील बघितलं की
वात पित्त कफ हे 3 दोष शरीराचे आहेत. तर दोष हे काय असतात, नेहमी इतरांना ते दूषित करतात, म्हणून त्यांना दोष अशी संज्ञा किंवा असं टर्मिनॉलॉजी दिलेली आहे. पुढे आहे शरीराचे मूळ 3 आहेत, दोष, धातू आणि मन. तर दोषाविषयी आपण बघितलं, साधारण दोष कोणाला म्हणतात आणि दोष किती असतात आणि कोणते कोणते असतात. आता धातू, धातू म्हणजे काय, तर शरीर धारणा धातवाहा. परत अरुण दत्त कॉमेंटेटर जे आहेत यांनी सांगितलेलं आहे की शरीर धारणा धातवाहा म्हणजे शरीराचं धारण करणारे असे जे घटक आहेत त्यांना धातू असं म्हटलं जातं. ते शरीराला धरून ठेवतात, त्यांचं धारण करून ठेवतात. अष्टांग संग्रह सूत्रस्थान अध्याय 20 मध्ये धारणात धातवाहा असा एक रेफरन्स आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे जे शरीराचं धारण करतात किंवा शरीराला टिकवून ठेवण्याचं काम ज्यांचं आहे त्यांना धातू असं म्हटलं जातं. तर धातू किती आहेत, परत आयुष्कामी अध्यायामध्ये आलेला आहे. रस अश्रू मांस मेदो अस्थि मज्जा शुक्राणी धातवाहा. तर धातू 7 आहेत, दोष 3 आहेत, धातू 7 आहेत. कोणते कोणते, रस, अश्रू म्हणजे रक्त, रस रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र. तर असे 7 धातू आहेत. तर यांचे कार्य काय आहे किंवा हे काय काम करतात हे धातू, तर अष्टांग हृदय सूत्रस्थान अध्याय 11 दोषादी विज्ञान नियम या अध्यायामध्ये काय सांगितलेलं आहे, धातूंची कर्म सांगितले, धातूंचं कार्य सांगितलेलं आहे. प्रीणनम जीवनम लेपहा स्नेहोधारण पूरणे गर्भोत्पादश्च धातूना श्रेष्ठम कर्म क्रमात्स्पद. म्हणजे हे जे धातूंची कर्म सांगितले, प्रीणन, जीवन, लेप, स्नेहन, धारण, पूरण, गर्भोत्पादन हे धातूंची कर्म आहे. तर कोणत्या सिक्वेन्सने आहे, ज्या पद्धतीने हे धातूंची नावं आहेत, रस, अश्रू, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र, त्याच सिक्वेन्सने त्यांची कर्म सांगितलेली आहे. म्हणजे रसाचं कर्म आहे प्रीणन, रस धातूचं कर्म प्रीणन, रक्त धातूचं कर्म जीवन, मांस धातूचं कर्म आहे लेपन, मेद धातूचं कर्म आहे स्नेहन, अस्थि धातूचं कर्म आहे धारण, मज्जा धातूचं कर्म आहे पूरण आणि शुक्र धातूचं कर्म आहे गर्भोत्पादन, गर्भाची निर्मिती करणं. श्रेष्ठम कर्म क्रमात स्मृती म्हणजे हे या सप्त धातूंची कर्म इथे सांगितलेली आहे. तर आपल्याला इथे आजच्या या पहिल्या लेक्चरमध्ये एवढंच लक्षात ठेवायचं की दोष 3 आहेत, धातू 7 आहेत. जे शरीरातील इतर घटकांना दूषित करतात त्यांना दोष म्हटलं जातं. जे शरीराचं धारण करतात, शरीर धारणात धातव, त्यांना धातू म्हटलं जातं. धातू 7 आहेत, कोणते कोणते, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र आणि त्यांची कर्म काय आहेत, प्रीणनम, जीवनम, लेपा, स्नेहोधारण पूरणे गर्भोत्पादश्च धातूना श्रेष्ठम कर्म क्रमात स्मृती. तर हे यांचे सिक्वेन्सली किंवा सिक्वेन्शियली यांचे 7 धातूंची 7 कर्म इथे सांगितलेली आहे. सॉरी, आपण जेव्हा बघितलं होतं दोष धातू मला मूलम ही शरीरम, म्हणजे त्यातला आपण दोष ही कॉन्सेप्ट बघितली, धातू बघितलं. आता शेवटचा जो घटक राहिलेला आहे तो म्हणजे मल. मलिनीकरणात मलाहा असं अष्टांग संग्रह सूत्रस्थान अध्याय 20 मध्ये आलेला रेफरन्स आहे. मलिनीकरणात मलाहा म्हणजे असे शरीरातील काही घटक जे शरीरात जर साचून राहिले, जर ते कलेक्ट होऊन राहिले शरीरात, तर ते शरीराला मलिन करतात किंवा शरीराला ते काय म्हणू शकतो आपण, दूषित करतात. त्यांना मल असं म्हटलं जातं. म्हणजे असे शरीरातील काही घटक द्रव्य जे शरीरामध्ये साचल्यानंतर शरीराला ते मलिन करतात, म्हणजे शरीराला खराब करतात, अशा घटक द्रव्यांना मल अशी संज्ञा दिलेली आहे. कोणते कोणते आहेत मल, तर मला मूत्र, शकृत, स्वेदादयो अपीच. मल किती आहेत, 3 आहे. जसे दोष 3 आहेत तसेच मल देखील 3 सांगितलेले आहेत. कोणते कोणते, मूत्र, शकृत म्हणजे पुरीश आणि स्वेद. मूत्र म्हणजे युरिन, पुरीश म्हणजे स्टूल आणि स्वेद म्हणजे स्वेट. तर हे 3 मल सांगितलेले आहे. हे जर शरीरामध्ये साचून राहिले, साठून राहिले, तर ते शरीराला
मलिन करतात, शरीराला खराब करतात, म्हणून त्यांना मल अशी संज्ञा दिलेली आहे. म्हणून त्यांची व्याख्या देखील तशीच आहे, मलिनीकरणात मला. जर हे शरीरामध्ये साचून राहिले तर ते शरीराला मलिन करतात, म्हणून त्यांना मल असं म्हटलं जातं. तर मल किती आहे? 3. कोणते कोणते? मूत्र, शकृत आणि स्वेद. शकृत म्हणजेच पुरुष, हा त्याचा पर्याय आहे. तर आता या मलांची कार्य काय आहेत? आपण बघितलं की प्रत्येक धातूचं देखील कर्म आहे, त्याच पद्धतीने या मलांची देखील काही कार्य आहेत. अवष्टंभ हा पुरुष असतो. पुरुष किंवा शकृत या मलाचं कार्य काय आहे? अवष्टंभन, म्हणजे शरीराला धारण करून ठेवणं, तर शरीराला बल देण्याचं काम या मलामध्ये आहे. म्हणूनच जेव्हा लूज मोशन्स होतात, जेव्हा अतिसार, द्रवमल प्रवृत्ती होते, लूज मोशन्स होतात, तेव्हा पेशंट काय होतो? पेशंट काय सांगतो आपल्याला? वीक, त्याला वीकनेस आलेला आहे अशी कंप्लेंट पेशंट आपल्याला सांगतो. का? तर लूज मोशन झाल्यामुळे त्याच्या शरीरातून अत्याधिक प्रमाणामध्ये, अधिक प्रमाणामध्ये मल जे आहे, पुरुष जे आहे, ते शरीरातून बाहेर गेल्यामुळे पुरुषाचं जे काम आहे शरीराला बल देण्याचं, शरीराला स्ट्रेंथ देण्याचं जे काही काम आहे ते या मलाकडून न झाल्यामुळे जेव्हा लूज मोशन्स होत असतात तेव्हा पेशंट आपल्याला वीकनेस ही तक्रार किंवा ही कंप्लेंट सांगत असतो. त्यामुळे पुरुषाचं कार्य काय आहे? तर अवष्टंभन, म्हणजे शरीराला धारण करून ठेवणं, शरीराला बल देणं, हे पुरुषाचं कार्य आहे. पुढचा मल आहे तो म्हणजे मूत्रस्य क्लेद वाहन. मूत्र, युरिनचं काम काय काम आहे? क्लेद वाहन. शरीरामधील अतिरिक्त क्लेद जो आहे, अतिरिक्त जो द्रवांश आहे, द्रव प्रमाण जर शरीरामध्ये वाढलं असेल, जर क्लेदाचं प्रमाण जास्त असेल तर ते वाहून नेण्याचं काम हे मूत्रमलाचं आहे. म्हणजेच मूत्राद्वारे, युरिन मार्फत आपल्याला शरीरातून हे क्लेद शरीरातून बाहेर काढण्याचं काम हे मूत्र करत असतं. पुढचं मल आहे तो म्हणजे स्वेद. स्वेदस्य क्लेद विधृती ही, म्हणजे स्वेद, स्वेट काय करणार आहे? तर शरीरामध्ये ओलावा किंवा काय म्हणू शकतो आपण, मॉइश्चर टिकवून ठेवण्याचं काम हे स्वेदाचं आहे. स्वेद आहे म्हणून ड्रायनेस येत नाही किंवा वृक्षता शरीराला येत नाही. त्यामुळे स्वेदाचं कार्य काय आहे? तर शरीरात मॉइश्चर किंवा एक ओलावा टिकवून ठेवण्याचं काम हे या स्वेदाचं आहे. तर प्रत्येक मलाची कार्य काय आहेत हे आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. पुढे चरक संहिता चिकित्सा स्थान अध्याय 15 म्हणजे ग्रहणी चिकित्सा, याच्यामध्ये मलाशी संदर्भात एक रेफरन्स आलेला आहे. किट्टम अन्नस्य किट्टम अन्नस्य विण्मूत्रम रसस्य तु कफो अश्रुजाः पित्तम मांसस्य खमला मलाः स्वेदस्तु मेधसाः स्यात् किट्टम केशलोमास्तो मज्जाः स्नेहो अक्षी वित्तोचा. ज्या पद्धतीने आपण मल बघत होतो, तर बेसिकली 3 मल सांगितलेले आहेत, मूत्र, पुरुष आणि स्वेद. पण चरक संहिता चिकित्सा स्थान ग्रहणी चिकित्सा अध्यायामध्ये एक रेफरन्स आलेला आहे की किट्टम अन्नस्य, किट्टम म्हणजेच मल, अन्न म्हणजे अन्नाचा मल काय आहे? 2, विट आणि मूत्र. विट म्हणजे पुरुष किंवा शक्रु. तर अन्न मल काय आहे? विट आणि मूत्र. त्याच पद्धतीने प्रत्येक धातूचा देखील मल सांगितलेला आहे. रस धातूचा मल काय आहे? कफ. रसस्य तु कफ, रस धातूचा मल आहे कफ. अश्रुजाः म्हणजेच रक्त धातूचा मल काय सांगितलेला आहे? पित्तम. मांसस्य खमला, मांस धातूचा मल काय सांगितलेला आहे? खमल. खमल म्हणजे ख म्हणजे पोकळी किंवा कोणतीही व्हॅक्यूम. तर कोणत्याही पोकळीमध्ये, स्त्रोतसांमध्ये जे काही मल तयार होणार आहे हे मांस धातूचं मल आहे. मग ते नासामल असेल, अक्षीमल असेल, कर्णमल असेल, अशा व्हॅक्यूम किंवा जिथे पोकळी आहे अशा ठिकाणी नाकामध्ये, कानामध्ये जे मल तयार होणार आहे त्यांना आपण खमल म्हणणार आहोत. आणि हे मांस धातूचा मल सांगितलेला आहे. मला हा स्वेदस्तु मेधसा, आणि मेध धातूचा मल काय आहे? तर स्वेद. स्वेद हा मेध धातूचा मल सांगितलेला आहे. अस्थि धातूचा मल काय आहे? केश आणि लोम. केश लोमास्थनो हे अस्थि धातूचा मल आहे, केश आणि लोम. मज्जा धातूचा मल काय आहे?
मज्जा धातूचा मल आहे स्नेहो अक्षी विट त्वचा. म्हणजे अक्षी म्हणजे नेत्र, डोळे, विट म्हणजे पुरीश, त्वचा म्हणजे त्वक किंवा स्किन यांचा स्नेह हा मज्जा धातूचा मल सांगितलेला आहे. म्हणजे अन्नाचा, जेवण केल्यानंतर काय मल तयार होणार आहे, अन्नाचा मल काय आहे, विट आणि मूत्र म्हणजे पुरीश आणि मूत्र. रस धातूचा मल, जेव्हा आपण ही धातूची निर्मिती बघणार आहोत तेव्हा त्यांचे मल कसे तयार होतात, उपधातू कसे तयार होतात हे आपण बघणारच आहोत. पण इथे आपल्याला मल या टॉपिक अंडर एवढे लक्षात ठेवायचे की अन्न मल दोन आहेत, विट आणि मूत्र. रसधातू, प्रत्येक धातूचा मल सांगितलेला आहे. रसधातूचा मल आहे कफ, रक्त धातूचा मल आहे पित्त, मांस धातूचा मल आहे ख मल म्हणजे स्त्रोतसांमध्ये पोकळ्यांमध्ये निर्माण होणारा मल. मेद धातूचा मल आहे स्वेद, अस्थि धातूचा मल आहे केश आणि लोम. म्हणजे केश म्हणजे स्काल्प हेअर, लोम म्हणजे बॉडी हेअर. आणि मज्जा धातूचा मल काय सांगितलेला आहे, अक्षी विट त्वक स्नेह म्हणजे नेत्र, पुरीश आणि त्वचा यांच्यामधला जो काही स्नेह आहे, त्यांच्यामधलं जे काही ऑइलीनेस आहे, हा मज्जा धातूचा मल सांगितलेला आहे. इथे शुक्र धातूचा मल आचार्य चरकांनी सांगितलेला नाहीये, कारण आचार्य चरकांनी सांगितलेलं आहे की शुक्र धातू हा सगळ्यात प्युरेस्ट फॉर्म आहे, एकदम शुद्ध स्वरूपातला हा धातू असल्या कारणाने या धातूला मल असू शकत नाही असं आचार्य चरकांनी सांगितल्यामुळे इथे शुक्र धातूचा मल नाही. पण इतर काही आचार्यांनी शुक्र धातूचा देखील मल सांगितलेला आहे. अष्टांग हृदय संहितेमध्ये शुक्र धातूचा मल ओज सांगितलेला आहे. तर असे जे एक्सेप्शन्स असतात, हे जे एक्सेप्शन्स आहेत हे पीजी एंट्रन्ससाठी, AIA PGT सारखे जे MD एंट्रन्सेस असतात, तर अशा ठिकाणी असे एक्सेप्शन्स आपल्याला विचारले जाऊ शकतात. तर या रेफरन्समध्ये किंवा आचार्य चरकांनी रसधातूपासून मज्जा धातूपर्यंत मल सांगितलेले आहेत, शुक्र धातूचा मल सांगितलेला नाहीये, कारण शुक्र धातू हा प्युरेस्ट किंवा सगळ्यात शुद्ध स्वरूपातील धातू असल्या कारणाने याचा मल असू शकत नाही असं आचार्य चरकांचं म्हणणं आहे. त्यामुळे इथे शुक्र धातूचा मल सांगितलेला नाही. पण अष्टांग हृदय संहितेमध्ये शुक्र धातूचा मल हा ओज सांगितलेला आहे. तर अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आपण क्रिया शारीर हा जो विषय आहे तर याची जस्ट इंट्रोडक्शन किंवा या विषयाची ओळख करून घेण्यासाठी आजचा आपला पहिला लेक्चर होता, ज्याच्यामध्ये आपण बेसिक कॉन्सेप्ट की क्रिया शारीर या विषयामध्ये आपण दोष धातू मल बघणार आहोत. दोष किती असतात, धातू किती असतात, मल किती असतात, ते कोणते कोणते आहेत, किंवा क्रिया शारीर हा शब्द कसा तयार झाला, त्यांचे समानार्थी शब्द काय आहेत, या संदर्भात आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कशन केलेलं आहे. आणि हा जो बेसिक टॉपिक आहे शारीर, क्रिया शारीर या सब्जेक्टमधला पहिला सिलेबसचा जो पहिला पॉईंट आहे शारीर, हा टॉपिक युनिव्हर्सिटी एक्झाम्समध्ये MCQ आणि SAQ साठी विचारला जाणार आहे. या टॉपिकवरती LAQ असणार नाही. तर अशा पद्धतीने आपण बेसिक इंट्रोडक्शन आजच्या लेक्चरमध्ये कंप्लीट केलेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण त्याचा पुढचा जो टॉपिक आहे तो डिस्कस करणार आहोत. धन्यवाद.